रायगडमधील समुद्रकिनारे वाढत्या उष्णतेनं ओस, श्रीवर्धन, हरिहरेश्वर, दिवे आगार समुद्रकिनाऱ्यावर शुकशुकाट, वॉटर स्पोर्ट्ससह पर्यटनावर मोठा परिणाम. शेतकऱ्यांना अखंडित वीज पुरवठ्यासाठी असलेल्या मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेच्या कामांना गती द्या. ऊर्जा राज्यमंत्री मेघना बोर्डीकरांचे आदेश. मर्यादित वेळेत गुणवत्ता काम करण्याच्याही सूचना. बुलढाण्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला राजमाता जिजाऊंचं नाव. वैद्यकीय शिक्षण आणि औषधी द्रव्य विभागानं नामकरणाला दिली मंजुरी. यवतमाळमध्ये अनुसूचित जातीतील 59 घटक समूहांचा उपवर्गीकरणाच्या विरोधात एल्गार मोर्चा. उपवर्गीकरणाच्या नावाखाली वेगळं करण्याचा डाव असल्याचा आरोप. टीसीएस प्रकरणातील 4 आरोपींना 2 मे पर्यंत पोलीस कोठडी. तपास यंत्रणांनी वाढीव पोलीस कोठडीची मागणी केली होती. कोल्हापुरातील पुलाची शिरोलीतील तरुणींच्या अत्याचार प्रकरणी विशेष तपास पथक स्थापन. अप्पर पोलीस अधीक्षक धीरज कुमार यांच्या नेतृत्वाखाली 13 पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा पथकात समावेश. जळगावच्या पाचोरा तालुक्यातील महादेवाचे बांबरुड इथं भरधाव कारचा टायर फुटल्यानं भीषण अपघात. दोघींचा मृत्यू. मृत झालेल्या एका तरुणीचं 8 मे रोजी लग्न होतं. विरारमध्ये लग्नाला नकार दिल्याच्या रागातून दुहेरी हत्या. प्रेयसीसह तिच्या आईची हत्या करत आरोपीचा आत्महत्येचा प्रयत्न. पोलिसांकडून आरोपी शिम उपाध्यायवर गुन्हा दाखल. बीडच्या खांडेपार गावात गोठ्याला भीषण आग. आगीत एका जनावराचा होरपळून मृत्यू. अग्निशमन दल वेळेत न पोहोचल्यानं शेतकऱ्याचा विहिरीतील पाण्याच्या सहाय्यानं आग विझवण्याचा प्रयत्न. यावर्षी पहिल्या तिमाहीत देशात सोन्याच्या मागणीत मोठी वाढ. जानेवारी ते मार्च दरम्यान 151 टन सोन्याची मागणी. केदारनाथ धाममध्ये प्लॅस्टिक कचऱ्याची वैज्ञानिक पद्धतीनं विल्हेवाट. ग्रीन उपक्रमांतर्गत ड्राय वेस्ट व्यवस्थापनासाठी बेलिंग मशीनचा वापर. ड्रग्ज तस्कर सलीम डोला मुंबईतच. दिल्ली न्यायालयाकडून सलीम डोलाला 2 दिवसांचा ट्रान्झिट रिमांड मंजूर झाल्यानंतर डोला मुंबईत. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.